बातमी आहे अमरावती जिल्ह्यातली चांदूर बाजार तालुक्यातली घाटलाडकी, ब्राह्मणवाडा, शिरसगाव कसबा, करजगाव, निंभोरी, पिंपरी कुहा, सरपापूर आदी भागात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले। जोरदार गारपीट झाल्यानं संत्रा, गहू, ज्वारी, मका आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी शेतीच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केलेली आहे। सकाळी चांदूर बाजार तालुक्यातलं कुरा, करजगाव, थुगाव, पिंपरी आणि लाखनवाडी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली। एक वेळा नाही तर 2-3 वेळा झाली आणि सर्वात महत्त्वाचं संत्र्याचं खूप नुकसान झालं। म्हणजे साधारणतः आवळ्यासारखं, बोरासारखं जे संत्र धरलेलं आहे ते सगळे संत्र खाली पडले आणि जे खाली पडले नाही ते त्यालाही गार लागलेली आहे आणि त्याच्यामुळे 80-90% फळं हे गळणार आहे। पानं सुद्धा गळलेले आहे, त्याच्यामुळे झाडालाही इजा झालेली आहे। एवढंच नाही तर मका, गहू, कांदा आणि उन्हाळी ज्वारी या सगळ्या गोष्टीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि मी आज जिल्हाधिकारी घरून निघालो तेव्हाच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याशी बोललो। त्यांनी आदेश दिलेले आहे की ताबडतोब सर्वेक्षण करायचे आणि महसूल मंत्र्यांशी सुद्धा मी बोललो। सर्वेक्षण करायचं आहे। जर का तलाठी इलेक्शनच्या कामात असेल तर कृषी सहायकांनी पूर्ण करायचं आहे। कृषी सहायक, कृषी अधिकारी, तलाठी यांनी सर्वेक्षण करून ताबडतोब ते सबमिट करायचं आहे आणि 80% वर सगळं जे पीक होतं त्या ठिकाणी गारपीट झालेल्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि म्हणून मी पाहणी करण्यासाठी आलो। हे बोबडे यांचं शेत आहे, मेहरेंचं शेत आहे, कुठे गेले मेहरेंचं शेत आहे आणि आपण इथे पाहतोय या संत्र्याचे पानं सुद्धा गळले आणि संत्र सुद्धा गळलेले आहे आणि म्हणून शासनाकडे तातडीनं तो प्रस्ताव पाठवला जाणार आणि गारपीटचं नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला जाणार। देशोन्नतीसाठी सागर डोंगरे, अमरावती।